आज कशी दिसती जोडी लय वाघ बोलत होता वाघाला कसा तर वाघ काय ते गोंजरला अंजरला कसा तर ताळ्यावर आणला रागूला माझ्या लागली चालली आता घेऊन शिना लग्नाला पाचशेची लग्न आहे ती आम्ही दोघं कसं दिसतोय आज गोड दिसतोय का कडू दिसतोय सांगा कारण की आम्ही सारखं भांडतोय कशावर पण भांडतोय ढिलच पडत नाही भांडायला त्यामुळे जरा वाकडं तिकडं बोलतात पण असू द्या रोजच भांडणं करण्यात काय अर्थ नसते कधी तर एन्जॉय पण पाहिजे घ्या आयुष्यात हाय का नाही सांगा बरं सगळी एकदम टका बाप आलाय म्हणून हिला गोड बोलाय उद्यापासून हिची तुला चालू आहे बघा हळूच बोलते ते माझा बाप आलाय म्हणून ना गोड बोलाय चालू आहे पण माझा बाप काय आजचे दिवस जात नाही आज मुकामनच ठेवून घ्यायचे अगं हिथं जाय बाप माझा पप्पा आज जायचं नाही कसं दाव तूच तुला आज मी कशी दिसते सांगा खरंच ना सांगायचं मनापासून चांगली दिसते तुम्ही पण आज चांगले दिसता मला माहित होतो मी जर म्हणलं असतं ही चांगली दिसत नाही तरी मला म्हणली तुम्ही पण चांगली दिसत त्यामुळे कसं आहे गोंधळावं लागतंय मोठ्यानं बोला मोठ्यानं ऐका येत नाही मला त्या कानानं ऐका येत नाही माहित नाही तुम्हाला बर लग्नाला झालाय उशीर जायचंय त्यांच्या बादशाची लग्न आहे ते मामा पुकारतेली मामा इथंच आहे अजून मांडपात काय गेला ना मामा नेऊया लवकर मामा मांडपात गेल्यावर अजून काय होतंय काय नाही माझं काय नाही गट्टुळ हो मामी लय कान पाडून ऐकायला लागली मामीला आधी जायचंय साडी पिडी मेकअप काय म्हणजे ते कसं एकदम थाट कसा केलाय साधं सिंपल हाय जशी हाय तशी हाय मेकअप काय फाउंडेशन थापलं नाही माझ्या चेहऱ्याला चांगलं बोलत जावं कवा तरी थापू का काय थापू काय तर शिकून जाय पण मी शर्ट आणलेलं कसं दिसतंय वाडशर दिसतंय का नाही आपली चॉईसच क्वालिटीची आहे व क्वालिटी तुम्ही मला एकदम राखील कसं दिसतंय नाच करायचं नाही छान दिसतंय खरं सांगतो मी छान दिसता पण मी तुमचं काळा घालवते ती आजचे दिवस तुम्हाला मिळणार नाही सांगताना मला काय भांडा ती भांडा ती मिळणार नाही म्हणजे नाही तर बहिणीनं आई आली आईचं झालं इकडं उरकले पप्पा आले तर जायचं सगळे म्हणजे उरकाउरकी चालू आहे ज्योतीचं पण आता उरकलंय मी तुम्हाला ज्योती दाखवते चला ज्योतीला पण आज अशी काय म्हणलं तेवढी म्हणता कपडे टाकू लागले आमचं वंकार छोटं वंकार कसं दिसते सांगा मी कसं दिसतोय वंकार आजवर एकदम भारी दिसतोय तिकडे दादू कसं दिसतोय बघा आज दादू कसं दिसतोय माझा वंकार कसं दिसतोय काय झालं ग सगळी जात चांगली दिसते ती तर ती दोघी जण कसं दिसते त्या बघूया पण लग्न म्हणल्यावर जरा कटाकट मध्ये गेल्याशिवाय पण चालत नाही सगळी जण येणार असं एकदम जोमानं मग आपण का जायचं उगा फिरीतल्या वेळी सांगा बरं आपण पण जोमात जायला पाहिजे नाही म्हणून सकाळ सकाळ बघा तेव्हा हिचा मेकअप चालू आहे काय हिचे झुंजा आहेत त्या गळ्यात ना आज माझा भाचा पण आला का इकडे लग्नासाठी है का अगं माझा रागून घेऊन बसलाय काय संग गप्पा रंगते दोघांच्या आणि आपली काय पण दिसली बघूया इकडे इकडे बापू तो बघा की कपडे काय नीट ठेवत नाही बघा बाकी कपडे म्हणून नीट तू नीट ठेवत नाही ती कशी दिसते काय दिसते का नाही चांगली बघ एकदम खतरनाक आणि हे कसं दिसतंय वाघ माझा ती वाघ यायचं माहिती असतं तर त्याला पण एक ड्रेस आणला असता घ्यायचा ड्रेस माहितच नाही आपल्याला यायचं आज सकाळ सकाळ ताईनं रडाय सुरुवात केली सगळ्याला कपडे आणली आणि मला का आणली नाही ती पप्पा तुम्हाला पण कपडे आणली मला का कपडे आणले नाही तर कपडे आणायचं कारण न आणायचं कारण ज्या दिवशी पंढरपूरला गेलो त्या दिवशी ह्यांच्या खिशात वाटतं 50 रुपये होतं येताना खायला पण काय आणलं नाही मग ह्याने काय म्हणलं पैसे जरा आलं की मग पुरीला ड्रेस आणून नेमकीच पोरगी आज सकाळपारी रडली की ह्यांना वाटलं वाईट चला आधी लेकराला ड्रेस आणून मग काय असेल ते काम मग बघा पसंतीनं ड्रेस कुणी आणलाय माझं नाव सांग की जरा पसंत कुणी केला या ड्रेसला गुलाबी कलरचा एक ड्रेस होता घेऊया म्हणत होती गुलाबी कलरचा ड्रेस पण ह्याला जशी चमक आहे ह्याला जसं छान वाटतंय तसं ती छान वाटत नव्हतं म्हणून म्हणलं नका चला आपण तिथं जर बोलत बसलो अक्षदा पडल तिथं भडजी बुवा वरडल मामा कुठं आहे म्हणून शिना मामा तर अजून घरातच आहे मामा म्हणल्यावर केव्हा जावं लागतं मामा येतं काय करायचं मामी या गप्पा आणि ती हीच होईना ना सजणं सवरणं असलं बोलते
अरे तुम्ही 3 तास झालं साडी नेसताय आणि मेकअपच करताय आणि काय मेकअप कराय तर बाकी नाही पावडर लावायची आणि फेअर अँड लवली हेच तुमचं होईना फेअर अँड लवली आपण तसं लावत नाही आपला ब्रँड आहे माहित नाही का तुम्हाला फेअर अँड लवली बंद केली लावायची आपण तसलं लावत नाही ओरिजिनल माल वापरायचा असतो कळलं का? हो हो कळलं होय. चला उठा चला 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 बिया चल चला चला कोण करतो गुपचूप आहे सांगा कपडे काय कसं करायचं काय झालं बरं का तिला फुगलाय बघा काय झालं रे मग काय झालं चला की चल सगळी गेली आपण तर मागं राहायचं पुढे चल इकडे दादू तर गाडीपाशी तयारच आहे कधी येते ती कारण दादून 10 वाजल्यापासून उरकलंय आता कंप्लीट 12 झाली त्या टायमिंग आहे वेळचं का तोच पत्रिका काय आपल्याला मॅनेजरवरच पाठवली ती दिली नाही कारण सगळ्यात एक दिली तर चालते म्हणून आपण पत्रिका नवा पत्रिका द्यायला आल्यावर तुम्ही काय म्हणला एक पत्रिका आमच्या एका घरात बाद झाल्या सगळ्या घराकडीच पत्रिका नाही का त्या आणि खरं आहे बहिणी बरं का घराकडीच पत्रिकाची काही गरज नाही आणि तिकडं बघा वाघ माझं कसा गाडीवर आहे ए अरे थांब जरा टायमिंग आहे लगेच बसवायला लागलाय कशा पाय मग तो चेहरा का पडलाय मला सांग बर काय झालंय मग काय ते सांगायचं काय नाव घे नाही की होय सांगायचं काय नाव घे नाही की काय झालंय काय माहिती चला मग चला उशीर झालाय गाडीची इकडे तयारी झाली आता निघायची आणि 2 गाड्या आहेत आणि माणसं किती आहे ती बघा पिल्ल्या दादू मामी ती ओंकार आणि मामा 2 गाड्या होता आणि मी बी आहे बरं का अजून अगं मला माहित आहे ग गरीब गाय लोडण्याशिवाय चरत नाही गरीब मी म्हणत नाही तुला गरीब आहे कोण आता कोणाला माहिती आहे गरीब हाय कोण तुम्हीच गरीब आहे आता तुमच्याच लेकीला म्हणतोय गरीब गाय लोडण्याशिवाय चरत नाही तुम्ही अजून म्हणताय गरीब कोण आहे का गरीब हा तुम्ही गरीब आहे आम्ही काय नाही तुम्हाला गरिबीचं उदाहरण सांगितलं असतं पण तुम्ही म्हणलं असतं आम्ही गरीब नाही त्यामुळे आता बोलत नाही ती कडूच आहे कडूच आहे तू गरीब नाही आई बाप आले ते म्हणलं नेट करू नको तुला इथंच राहायचं आहे यांच्या संग जात नाही कोण नेट करत नाही चला आता जेवढ्यात तेवढं झालं तुमचं बोलणं काय लय वाढवायचं आहे आपण चाललोय कुठं लग्नाला चला आपलं अहो राहिली तर चालते लग्न पण आधी हे खटका मिटवा नाही नाही काय खटका मिटवायला हा? तुमचं असा चालू राहू द्या तुमचा हाय असाच खटका कडवर चालू राहू द्या आम्ही काय तुमचं मिटवत नाही आम्ही लग्नाला आता इकडं जायचं लय भूक लागली का इकड्या खायचे ते जाऊन लवकर आपण टायमिंग होतो या असं काय आहे का नाही हा टायमिंग होतोय बरं आता किती वाजले 1 वाजायला आता 12:30 झालेच ते त्याचा तर 1 वाजता सुरू जायला पाहिजे का नको दाद्या चल बसू दे गाडीवर बसताय तर हाय हाय तुमचं जो वाघ आहे तर ना आमचं वाघ कसं दिसते तर आमचा एक वाघ शेजारला काय झालंय कोणास ठाऊक हा शिर्डी बांध